मंडळी, आम्ही आता नेक्स्ट लोकेशनला आलो आहे, तो आहे मुरुड बीच. तर आम्ही मुरुड बीचवरती आलो आहे. आणि आता वाजले 10:30. 10:30 वाजता आम्ही पोचलो आहे मुरुड बीचवरती. आणि इथे मोटर स्पोर्ट्स वगैरे सगळे आहे. इथे अजून त्या गाड्या बघा, बापरे. आणि हे ते पलटी मारतात इथे आपल्याला, बोटीच्या साहाय्याने आतमध्ये घेऊन जातात. ह्याच्यावरती आपण पकडून बसायचं आणि ते आपल्याला एकदम स्पीडमध्ये पाण्यामध्ये पाडतात. तर आमची गँग सगळी पुढे आहे आणि एकदम स्वच्छ क्लीन असं मुरुड बीच आहे. एकदम लांबपर्यंत बीच आहे, लांबपर्यंत. मज्जानी लाईफ, मज्जानी लाईफ. एकदम लांबपर्यंत बीच आहे बघा. इथून म्हणजे नजर सुद्धा पोचत नाही एवढा बीच मोठा आहे. एवढा मोठा बीच आहे मुरुड बीच. नंतर हरणे बीच. हे असे लाईनीत 4 बीच आहेत. आता मी शूज घातले त्याच्यामुळे मी जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही. पण ही पोरं बघा मजा करतायत. पप्पा आहे, आबी, नंदवांना, स्वराज सुद्धा उड्या मारते. तो शूट चालू आहे तिथे पप्पांचा. डायरेक्शन चाललंय व्हिडिओचं. हा, स्वराज काय करतोय? खड्डा घालतोय. पाणी आता यायला लागलंय, वरपर्यंत यायला लागलंय पाणी. आम्ही तर एका बाजूला उभे. म्हणजे मस्त मुरुड बीचवर फिरतोय आम्ही. आहे बऱ्यापैकी गर्दी पण आहे बीचवर. ऊन सुद्धा एवढं पडलंय ना, असं डोळ्याला एकदम त्रास होतोय त्याचा. मस्त आहे बघा, मागे बघा मोटर स्पोर्ट वगैरे तुम्ही सगळं करू शकता. डोळ्यांना एकदम त्रास होतो. सेल्फी व्हिडिओ वगैरे सगळे चालले त्या बाजूला. एकदम भारी आहे, मस्त आहे लोकेशन. पहिल्यांदा आले पण एकदम मस्त वाटतं, भारी वाटतं. अशा प्रकारे आहे हा मुरुड बीच, जो आम्ही आता फिरतोय, मस्त एन्जॉय करतोय. लांबपर्यंत एकदम छोट्या बोट दिसत आहेत. तिकडे बघा त्या साईडला वगैरे असे छोट्या बोट्स आहेत. जास्त नाही आहेत त्याच्यामुळे बीच सुद्धा एकदम क्लीन आहे. जास्त खराब सुद्धा नाही झालेला. खराब नाहीच आहे, फक्त असे बारीक शंख शिंपले दिसत आहेत मला बीचवर. भारी वाटतंय, मस्त वाटतं. फोटो सेशन चालू आहे. चला, शूज भिजतील आपले थोडेफार, चालतील तेवढे. पण पाणी एकदम स्वच्छ आहे बघा, जरा सुद्धा घाण नाही पाण्यामध्ये. तर असा होता मुरुड बीच. मस्त फिरलोय, फोटोशूट केला. आता बघतो बाजूला काय का किनाऱ्यावरती काय खायला मिळते का, कारण दुकान अजून चालू झाली नाही. आम्ही कारण सकाळी आलो त्याच्यामुळे इथे अजून काय सध्या ओपन नाही. तर बघतो. हा आमचा शेवटचं स्टॉप आहे. इथून कुठे जायचं झालं तर ते मी तुम्हाला नक्की दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा असा होता खोपोलीपासून ते मुरुड बीचपर्यंतचा आमचा प्रवास. आम्ही इथे समजा रूम घेतला, काय झालं तर आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगू त्याच्याबद्दल. पण सध्या हा व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवतो आता आणि हा व्हिडिओ संपवतो.
तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.